शिवसेना फुटीच्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी एकनाथ शिंदे गटासाठी सोपी ठरली नाही। सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना युक्तिवादासाठी अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला। तर भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून झालेली नियुक्ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली। न्यायालयाने यापूर्वीही गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याचे स्पष्ट केले होते आणि याच मुद्द्यावर आजही सविस्तर चर्चा झाली। त्यामुळे आजची सुनावणी शिंदे गटासाठी अनेक कठीण प्रश्न निर्माण करण्याची ठरल्याची चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं, कपिल सिब्बल यांना अतिरिक्त वेळ का देण्यात आला, भरत गोगावले यांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत का आला आणि या सुनावणीचा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आणि कायदेशीर लढाईवर पुढे काय परिणाम होऊ शकतो। सर्वप्रथम या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेऊया। 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडल्या। एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडले। त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण झाले। आमदार अपात्रतेची याचिका, पक्षावरचा दावा, धनुष्यबाण चिन्हाचा वाद आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण असणार हे प्रश्न सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले। यामधील एकच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून झालेली नियुक्ती। उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं होतं की विधानसभेतील मुख्य प्रतोद नेमण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाचा असतो, केवळ विधिमंडळ पक्षाचा नाही। सर्वोच्च न्यायालयाने 2023च्या निकालातही स्पष्ट केलं होतं की शिंदे गटाने भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती आणि तत्कालीन अध्यक्षांनी तिला दिलेला मान्यता कायदेशीर नव्हती। दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 15 मिनिटांची मागणी केली। न्यायालयाने ती मागणी मान्य केली आणि त्यांना आणखी वेळ दिला। यामुळे ठाकरे गटाला आपली बाजू सविस्तरपणे मांडण्याची संधी मिळाली। सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडलेला मुख्य मुद्दा असा होता की पक्षाची अधिकृत भूमिका आणि विधिमंडळ पक्षाची भूमिका या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। पक्षाने नियुक्त केलेल्या अधिकृत मुख्य प्रतोदाच्या आदेशालाच कायदेशीर मान्यता मिळायला हवी असा त्यांचा युक्तिवाद होता। याच ठिकाणी शिंदे गटासाठी परिस्थिती काहीशी कठीण दिसू लागल्याची चर्चा सुरू झाली, कारण जर मुख्य प्रतोद नियुक्तीबाबतचा मुद्दा पुन्हा ठाकरे गटाच्या बाजूला गेला तर त्याचा परिणाम इतर संबंधित प्रश्नांवरही होऊ शकतो। मात्र येथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे। आजच्या सुनावणीचा अर्थ असा नाही की न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे। सुनावणी दरम्यान न्यायाधीश अनेक प्रश्न विचारतात, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतात आणि त्यानंतरच अंतिम निर्णय देतात। त्यामुळे केवळ एका दिवसाच्या सुनावणीवरून अंतिम निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। तरीही काही कायदेतज्ञांच्या मते आजच्या चर्चेत काही प्रश्नांवर न्यायालयाने विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतं। विशेषतः मुख्य प्रतोद नेमण्याचा अधिकार नेमका कुणाकडे, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील घटनात्मक संबंध काय आणि पक्षफुटीच्या परिस्थितीत 10व्या अनुसूचीचा अर्थ कसा लावायचा। शिंदे गटाचा युक्तिवाद मात्र वेगळा आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता आणि त्यानुसार त्यांनी विधिमंडळ पक्षात आवश्यक ते निर्णय घेतले। तर ठाकरे गटाचं म्हणणं आहे की बहुमत असलं तरी राजकीय पक्षाची अधिकृत रचना आणि अधिकार बदलत नाहीत। या सुनावणीकडे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे, कारण या प्रकरणाचा परिणाम केवळ शिवसेनेपुरताच मर्यादित न राहता भविष्यातील एखाद्या पक्षात बंड झाल्यास त्यावर कोणते घटनात्मक निर्णय लागू होतात यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो। आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणं नोंदवली आहेत। यामध्ये पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक, पक्षाच्या अधिकृत निर्णयांचं महत्त्व आणि मुख्य प्रतोदाच्या नियुक्तीबाबतची घटनात्मक भूमिका यावर न्यायालयाने यापूर्वीही भाष्य केलं आहे। आता सर्वांचं लक्ष पुढील सुनावणीकडे लागलं आहे, कारण दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात पुढील दिशा स्पष्ट करेल। शेवटी एवढंच की महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात महत्त्वाचा घटनात्मक वाद मानला जातो। आजच्या सुनावणीत ठाकरे गटाला युक्तिवादासाठी अधिक वेळ मिळाला, गोगावले यांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्यामुळे शिंदे गटासमोर अनेक कठीण प्रश्न उभे राहिले। मात्र अंतिम निकाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम नक्कीच करू शकतो। तुमच्या मते या प्रकरणात न्यायालयाचा अंतिम निर्णय कोणत्या बाजूने जाऊ शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.